भरवण्यात आलेल्या ओडेवार समाज प्रबोधन मेळाव्यात मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्व आयोजकांचे मनापासून आभारी आहे. माझ्या भाषणाची सुरुवात मी एका विचाराने करू इच्छिते. समाज बदलायचा असेल तर आधी विचार बदलावे लागतात. आपला ओडेवार समाज मेहनती, कष्टकरी आणि स्वाभिमानी आहे. मात्र बदलत्या काळात फक्त मेहनत पुरेसे नाही, तर शिक्षण, एकता आणि जागृती या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आज मी विशेषतः समाजातील मुली आणि महिलांबद्दल थोडे सांगू इच्छिते. मुलगी म्हणजे ओझे नाही, तर समाजाची ताकद आहे. मुली शिकल्या, आत्मनिर्भर झाल्या तर संपूर्ण समाज प्रगती करतो. त्यामुळे मुला-मुलींमध्ये भेदभाव न करता सर्वांना समान शिक्षणाची संधी देणे ही आजची खरी गरज आहे. आपल्या समाजातील तरुणांनी शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षा, व्यवसाय, शेतीतील नवे तंत्रज्ञान, उद्योगधंदे याकडे वळले पाहिजे. फक्त नोकरीच नव्हे तर नोकरी देणारा समाज बनण्याचे स्वप्न आपण पाहिले पाहिजे. तसेच समाजातील वाईट प्रथा, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता यांना आपण सर्वांनी मिळून विरोध केला पाहिजे. एकत्र राहिलो, एकमेकांना समजून घेतले तर कोणतीही अडचण आपल्याला रोखू शकत नाही. आजचा हा प्रबोधन मेळावा म्हणजे फक्त एक कार्यक्रम नाही, तर ओडेवार समाजाचा उज्ज्वल भविष्यासाठी घेतलेला एक संकल्प आहे. शेवटी मी एवढेच म्हणेन, शिका, संघटित व्हा आणि प्रगती